QASK or QAM modulation means quadrature amplitude shift keying or you can say quadrature amplitude modulation. ठीक आहे. सो याच्यामध्ये पण टाइप्स असतात 4QAM, 16QAM, या मॅनरने असतात 32QAM. म्हणजे काय तिथे मिळते तुम्हाला बोथ अँप्लिट्यूड अँड फेज चेंजेस ऑब्टेन्ड. QPSK मध्ये फक्त तुम्हाला फेज शिफ्ट मिळत होता, बट इन केस ऑफ QAM यू विल गेट बोथ चेंजेस दॅट इज ऑफ अँप्लिट्यूड अँड फेज. ठीक आहे. सो याच्यामध्ये यूज काय आहे, जिथे जिथे तुम्हाला बूस्टर यूज करावं लागते सिग्नलला मॅक्झिमाइज करायला, मॉड्युलेशनचं प्रॉडक्ट मॉड्युलेशन जे यूज करावं लागायचं सिग्नल बुस्टिंग पर्पजसाठी, ते आपल्याला इथे यूज करण्याची गरज पडत नाही. सो सिम्पली तुम्ही काय करतात इथे, म्हणजे रिसिव्हिंग एंडला जेव्हा सिग्नल रिसिव्ह होतोय सो तो तिथे तुम्हाला ऑलरेडी विथ अँप्लिट्यूड व्हेरिएशन अँड विथ फेज चेंज मिळतोय. सो याची सिग्नल स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते कम्पेअर टू QPSK. सो क्वालिटी पण काय झाली, इम्प्रूव्ह झाली कम्पेअर टू QPSK मॉड्युलेशन. ठीक आहे. सो सिम्पल सर्किट आहे, खूपच सिम्पल आहे. सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टर आपण ऑलरेडी स्टडी केला. तो काय करतोय, बीट स्प्लिट करतो, इवन ऑड बीट्स जनरेट करतो. जे काही बीट्स आहेत इथे त्यांनी दिलेले इवन बीट्स तो काय करतोय, पहिला डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला देतो आणि ऑड बिट्स काय देतो, सेकंड डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला देतो. ठीक आहे. सो हे दिल्यानंतर पुढे काय होत आहे, जे इवन बिट्स आहेत त्याला आपण क्वाड्रेचर फेज शिफ्ट परफॉर्म करतो, म्हणजे कॉस ओमेगा CT सोबत आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजे हा जो काही 90 डिग्री फेज शिफ्टर आपण ऍड केला होता इन केस ऑफ QPSK मॉड्युलेशन, सेम इथे पण होणार. तो फेज शिफ्ट करून तुम्ही कॉस साइन जनरेट करता आणि इवन बिट्स सोबत काय करतात, मल्टिप्लाय करतात आणि ऑड बिट्स सोबत साइनला मल्टिप्लाय करता. वट एव्हर द आउटपुट इट इज ऍडेड ॲट द ॲडर आउटपुट. हे परफॉर्म करताना ॲज पर चेंज ऑफ सिग्नल, म्हणजे आता इथे इवन बिटला काय अँप्लिट्यूड असणार आहे, त्या अँप्लिट्यूड प्लस इकडनं जे मल्टिप्लाय झालेले कॉस, याचा इफेक्ट म्हणून तुम्हाला दोन्ही पण मिळतं, अँप्लिट्यूड आणि फेज दोन्ही पण काय मिळतात, चेंज मिळतात. आणि हे दोन्ही पण चेंज कुठे होतात, ऍड होतात ऍट दी ॲडर साइड अँड यू विल गेट QSK ॲडर. ठीक आहे. QSK मॉड्युलेशन तुम्हाला परफॉर्म करायला मिळते. सो व्हेरी सिम्पल आहे. जसं आपण ॲझ्युम केला डेटा, इथे आता घेताना टोटल किती बिट्स आहेत तुमचे, आयदर तुम्ही 4QM कन्सिडर करू शकता, तुम्ही 8QM किंवा 16QM. आता इथे काय आपला 4QM आहे, म्हणजे दोन दोन बिट्स ट्रान्समिट होत आहे, बरोबर आहे. म्हणजे ॲट अ टाइम 4 बिट्स जात आहे तुमचं इथे कॉम्बिनेशन होताना. सो 4QM मध्ये काय जाणार आहे कॉम्बिनेशन जाताना, 4QM म्हणजे काय, 2⁻². ठीक आहे. म्हणजे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहे इथे. सो 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स कसे असणार आहे, 00, 01, 10, 11 लाईकवाईज. ठीक आहे. सो जेव्हा 00 ट्रान्समिट होतोय तो तुमचा 0 हा काय असतो, 1, 2 आणि 3. सो तुमचे जे 1 आणि 3 आहे ते कुठे जाणार आहे, ऑडकडे जातील. 0 आणि 2 कुठे जाणार आहे, इव्हनकडे जातील. सो ॲट अ टाइम एक एक अॅनालॉग कन्व्हर्जन मिळते आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळते, व्हेरिएशन मिळते. सो आता जेव्हा 00 जातोय कॉस ओमेगा CT कडनं, तर त्यावेळेस तुमचा मी सांगितलं, तर आता इथे काय येणार आहे, याची पोझिशन कुठेतरी त्याला अँप्लिट्यूड पण असणार आहे, कारण जसं QPSK मध्ये अँप्लिट्यूड कॉन्स्टंट होतं, आता इथे काय होतं, अँप्लिट्यूड व्हेरिएशन पण मिळणार आहे डिपेंडिंग अपॉन द सिग्नल स्ट्रेंथ. जर 00 असेल तर त्याचं अँप्लिट्यूड थोडंफार कमी असेल, 10 म्हणजे 2 असेल तर त्याचं अँप्लिट्यूड थोडं जास्त असणार आहे. सो ॲज पर दॅट त्याची जो पॉईंट आहे, पोझिशन आहे, ही इन बिटवीन कुठेतरी क्वाड्रंटला असेल आणि त्याला जर आपण कन्सिडर केलं तर तो ॲझ्युम करतो ॲज अ 45 डिग्री फेज शिफ्ट. ठीक आहे. सो तो ॲज अ 45 डिग्री म्हणून फेज शिफ्ट जनरेट होतो इन केस ऑफ 00. 01 असेल तर म्हणजे काय येणार आहे, सिम्पली 0 आणि 1 असेल तर म्हणजे साईन वेव्ह जातीये. साईन वेव्हचं म्हणजे काय की तुम्हाला कन्सिडर कोणता होतोय सिग्नल, इथला. ठीक आहे. सो हा पॉईंटचा येतो, हा पॉईंट पण काय होते, चेंज ॲज पर ऑड व्हॅल्यू. तुमची पोझिशन काय होते, इन बिटवीन कुठेतरी येते. सो 45, 90 डिग्री, 135 आणि 45 बरोबर आहे ना, 135 आणि 45 इंटू 4 या मॅनरने तुम्हाला चेंजेस मिळतात. म्हणजे इथे काय मिळतंय तुम्हाला, फेज शिफ्टिंग विथ 45 डिग्री चेंज मिळतोय. ठीक आहे. सो तुमचे पोझिशन्स कुठे असणार आहे, कुठेतरी इथे असणार आहे. आता हे जे मी आता पोझिशन्स ड्रॉ केले हेच तुम्हाला पुढे पण आहे स्टडी करायला. बिफोर दॅट विल स्टडी अबाउट इट्स रिसिव्हर. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट,
4 बिट कॉम्बिनेशन असेल किंवा हे जे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स असतील याला तुम्ही या मॅनरने पण कन्सिडर करू शकता. 0 डिग्री, 90 डिग्री, 270 डिग्री या मॅनरने पण असेल किंवा आणि जसे जसे बीट इन्क्रीज होता तसं तसं मग 45 मध्ये तो डिवाइड होत जातो. तुमचा काही फेज शिफ्ट जो असतो तो 45 मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे QSK रिसिव्हर. ओके. इन QSK रिसिव्हर मी सांगितलं इव्हन आणि ऑडचं ऍडरला काय होतं, ऍडिशन होतं. तुम्हाला इक्वेशन काय मिळतंय, दिस वन. ठीक आहे. So this is the equation which is nothing but AE of t cos omega ct plus A0 of t sin omega ct, where it indicates what, even bit cos omega ct, odd bit sin omega ct आणि रूट ऑफ TS काय आहे, पॉवर स्पेक्ट्रल डेन्सिटी आहे, स्पेक्ट्रल इफिशियन्सी आहे, ती आपण ऍड करत असतो. जनरली जसं आपण सांगितलं की ASK आणि FSK मध्ये स्पेक्ट्रल ओव्हरऑल पॉवर स्पेक्ट्रल डेन्सिटी खूप कमी असते, ती इम्प्रूव्ह होते फेज शिफ्ट केइंग कडनं. मग ती दरवेळेस काय होते, जिथे जिथे फेज शिफ्ट आलाय तिथे तिथे तुमची पॉवर स्पेक्ट्रल डेन्सिटी काय होते, ऍड होत जाते. ठीक आहे. सो हा जो डेटा आलेला आहे, हा डेटा आपल्याला काय करायचा आहे, तर हा 2 टाइम्स आलेला आहे. सो आपल्याला याची पॉवर जर इम्प्रूव्ह करायची असेल, सिग्नल स्ट्रेंथ इन्क्रीज करायची असेल, तर वी नीड टू रेज इट्स पॉवर टू 4th पॉवर. ठीक आहे. म्हणून आपण काय केला, हा 4th पॉवरला इम्प्रूव्ह केला सिग्नल. आफ्टर दॅट दिस सिग्नल इज पास टू बँड पास फिल्टर विच हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी दॅट इज 4 ऑफ FC. 4 ऑफ FC का, 4th टर्मने तो इन्क्रीज झालेला आहे. सो याचं जे इक्वेशन आहे कॉस स्क्वेअर ओमेगा सिटी प्लस साइन स्क्वेअर ओमेगा सिटी, सो ते जेव्हा सॉल्व्ह करताय तुम्हाला म्हणजे काय येणार आहे, याचा आपण 4th पॉवर घेतला, साइन ओमेगा सिटी प्लस कॉस ओमेगा सिटीचा 4th पॉवर म्हणजे A प्लस B चा 4th पॉवर घेतल्यानंतर ज्या काही कॉन्स्टंट टर्म असतील त्या रिमूव्ह होतील आणि whatever the terms related to cos and sine that will pass through band pass filter and which are nothing but 4 cos omega ct and sin omega ct. ही जो पॅरामीटर आहे तो पास होतो व्हाया बँड पास फिल्टर. बँड पास फिल्टर कडनं आल्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी डिवायडर आहे, कारण तो आपल्याला 4 च्या टर्म मध्ये मिळतोय, म्हणजे फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स इन्क्रीज झालेली, ती आपण काय करतो, डिव्हाइड करतो आणि सिंगल फ्रिक्वेन्सी जनरेट करतो, साइन आणि कोसाइन. त्यातली साइन सिग्नल काय जातोय, एका मॉड्युलेटरला जातो आणि कोसाइन सेकंड मॉड्युलेटरला जातो. ठीक आहे. मॉड्युलेटर मीन्स सिम्पली अ मिक्सर. मिक्सर आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही हा सिग्नल काय करताय, अप्लाय करताय मिक्सरला, दोन्ही मिक्सरला. सो इथे काय मिळालं तुम्हाला, सिग्नल मिळाला. हा आहे तुमचा इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेशन म्हणजे काय की हा इंडिकेट करणार की समजा इथे साइन मल्टिप्लाय केला तुम्ही इक्वेशन मध्ये, सो जेव्हा इकडनं जनरेट होत आहे साइन आणि कोसाइन, हे मल्टिप्लाय होत आहे प्रॉडक्ट मॉड्युलेटर सोबत, इन्क्लुडिंग युअर इनपुट सिग्नल दॅट इज QSK सिग्नल. ठीक आहे. सो जेव्हा येत आहे, समजा इथे मल्टिप्लाय होताना काय होणार आहे, इथे प्रत्येक वेळेस समजा फर्स्ट मॉड्युलेटर आहे, इथे तुम्ही काय दिलेलं आहे, कॉस दिलेला आहे. सो ह्या ब्रॅकेटमध्ये याला जर कॉसने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, सो कॉस इंटू कॉस, कॉस ओमेगा सिटी, कॉस इंटू कॉस आणि कॉस इंटू साइन, काय होतं सांगा बरं जनरेट सिग्नल, कॉस कॉस प्लस साइन कॉस असेल तर काय येतो, फॉर्म्युला आठवत असेल, साइन A प्लस B इज इक्वल्स टू व्हॉट, साइन A इंटू कॉस B समथिंग काहीतरी होतं ना, किंवा कॉस A प्लस B, कॉस A मायनस B, काहीतरी इक्वेशन्स होते, आठवत असतील तुम्हाला. सो जेव्हा कॉस इंटू कॉस आणि साइन इंटू कॉस मिळत असेल तर काय, कॉस स्क्वेअर. कारण आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे, टाइम ड्युरेशन कन्सिडर करायचं, तर आपल्याला कुठल्या तरी एका याच्यामध्ये सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आयदर कॉस ऑर साइन विथ सम व्हॅल्यू, म्हणजे थिटा तुमचा काहीतरी असेल इथे, ओमेगा सिटी प्लस थिटा, ती जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही कुठे पास करता, इंटिग्रेटर थ्रू. इंटिग्रेटर काय करतो, इथे कन्सिडर करतो त्याचं टाइम ड्युरेशन, या टाइम ड्युरेशन पर्यंत तो काय करणार आहे, त्याला इंटिग्रेट करणार आहे. इंटिग्रेट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही साइन किंवा कोसाइन म्हणजे सिंपल वेव्ह अप्लाय करताय, त्याच्या आउटपुटला काय मिळतं तुम्हाला, स्क्वेअर वेव्ह मिळते. ठीक आहे. आउटपुटला काय मिळते, स्क्वेअर वेव्ह मिळते.
ही स्क्वेअर वेव्ह म्हणजे तुम्ही कशाला अप्लाय करता, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला. जेव्हा अॅनालॉग टू डिजिटलला कन्वर्ट करणार तो ॲज पर द लेवल ऑफ सिग्नल इट विल कन्वर्टेड दिस इन टू सम डिजिटल व्हॅल्यू. म्हणजे लो व्हॅल्यू असेल तर 0, हाय व्हॅल्यू असेल तर 1. ही डिजिटल व्हॅल्यू सायमल्टेनियसली ऑप्टेंड होते पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टरला. मग तो काय करतो, सिरियली डेटा बिट ट्रान्समिट करत असतो. ठीक आहे. सो इंटिग्रेटर इज नथिंग बट इट इज इंटिग्रेट द सिग्नल फॉर द करस्पॉन्डिंग टाइम ड्युरेशन टू गेट स्क्वेअर वेव्ह ऑन इट्स आउटपुट साइड. ठीक आहे. जेव्हा तुम्ही साईन किंवा कोसाईन अप्लाय करता इंटिग्रेटरला, you will get square wave as its output and this square wave will apply to A to D converter to get the digital signal. ठीक आहे. And these digital bits are transmitted serially with the help of parallel to serial converter. Clear? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? ओके. सो हे होतं रिगार्डिंग मॉड्युलेशन टेक्निक्स. ठीक आहे.